आज आपण एका अशा ग्रंथाबद्दल बोलणार आहोत ज्याचा उगम 12व्या-13व्या शतकात महाराष्ट्राच्या मातीत झाला. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी साधकांसाठी एक खास मार्ग तयार केला. तो होता आचार. आणि याच आचाराचा जो महाविस्तार आहे तोच म्हणजे आचारस्थळ. पण गंमत अशी आहे की या ग्रंथाच्या अगदी केंद्रस्थानी एक मोठं गूढ दडले जे या ग्रंथाची विशालता आणि त्याची खोली आपल्याला दाखवून देतं. आणि हे गूढ दडलंय एका आकड्यात, एक साधा आकडा जो या ग्रंथाचं सगळं सार आपल्यासमोर उलगडून ठेवतो. आणि तो आकडा आहे 640. हो, तब्बल 640. अभ्यासक डॉक्टर व्ही कोलते यांनी सांगितलंय की आचारस्थळ या ग्रंथामध्ये चक्क 640 पक्ष आहेत. आता पक्ष म्हणजे काय, तर बाजू किंवा दृष्टिकोन. म्हणजे हे काही साधे अध्याय नाहीत, तर स्वामींच्या प्रत्येक शिकवणीचे वेगवेगळे पैलू, त्याचं स्पष्टीकरण आणि वेगवेगळे दृष्टिकोन आहेत. आणि म्हणूनच ही 640 पक्षांची रचना या ग्रंथाला एकदम खास, एकदम अद्वितीय बनवते. पण मग प्रश्न उरतोच की हे पक्ष म्हणजे नेमकं काय आहे, यांची रचना कशी केली आहे आणि यातून साधकांना शिकायला तरी काय मिळतं. चला तर मग आजच्या या भागात आपण याच प्रश्नांची उत्तरं शोधूया आणि या ज्ञानसागरात एक डुबकी मारूया. बरं, या पक्षांबद्दल जाणून घेण्याआधी आपल्याला हे समजून घ्यावं लागेल की आचारस्थळ हा ग्रंथ मुळात आहे तरी काय. तर आचारस्थळ म्हणजे स्वामींनी जी मूळ आचारसंहिता सांगितली होती ना, त्याचाच एक मोठा विस्तार. असं समजा की स्वामींच्या प्रत्येक वचनावर, प्रत्येक शिकवणीवर केलेलं हे एक सविस्तर भाष्य आहे, जेणेकरून साधकांना त्या शिकवणीचा अगदी खोलवरचा अर्थ कळावा आणि रोजच्या जीवनात तो कसा आचरणात आणायचा याचं मार्गदर्शन मिळावं. आणि बघा, आचारस्थळमुळे एका मोठ्या परंपरेचा जन्म झाला. या ग्रंथापासून प्रेरणा घेऊन पुढे विश्वनाथबास बिडकर, कपाटे महानुभाव आणि गोपी भास्कर यांसारख्या मोठ्या अभ्यासकांनी ग्रंथ लिहिले. आणि त्यामुळे झालं काय की स्वामींची शिकवण अधिकाधिक लोकांपर्यंत पोचली. म्हणूनच तर ती आजही साधकांच्या मनात जिवंत आहे, अमर आहे. ठीक आहे, मग आता प्रश्न पडतो की इतका मोठा, इतका विशाल ग्रंथ समजून घेण्यासाठी सोपा कसा केला असेल, बरोबर? चला, त्याची रचना कशी आहे ते पाहूया. तर हा जो अख्खा ग्रंथ आहे ना, तो एकूण 49 स्वतंत्र प्रकरणांमध्ये विभागलेला आहे. पण या ग्रंथाची एक खासियत आहे. एक अनोखं तंत्र वापरलं इथे. प्रत्येक प्रकरणाच्या सुरुवातीला एक प्रास्ताविक आहे. आणि ते काय करतं, तर ते आधीचं प्रकरण आणि पुढचं प्रकरण यांना जोडतं. म्हणजे मागच्या प्रकरणातूनच पुढचं प्रकरण कसं जन्माला आलं हे ते स्पष्ट करतं. त्यामुळे काय होतं की विचारांचा एक सलग, अखंड प्रवाह तयार होतो. आता थिअरी खूप झाली. चला आपण एक प्रत्यक्ष उदाहरणच बघूया. या 640 पक्षांपैकी एका पक्षाचं उदाहरण घेऊया, म्हणजे आपल्याला कल्पना येईल की ही शिकवण किती प्रॅक्टिकल आणि किती खोल आहे. आपण महाराष्ट्री असावे या प्रसिद्ध शिकवणीबद्दल जाणून घेऊया. ही शिकवण येते 24व्या टीकेमध्ये आणि ती इतकी महत्त्वाची आहे कारण ती साधकाने कुठे राहावं, त्याचं निवासाचं ठिकाण कसं असावं याबद्दल मार्गदर्शन करते. आणि इथे बघा, प्रत्येक पक्षाची रचना किती पद्धतशीर आहे. सगळ्यात आधी येतं स्वामींचं मूळ वचन. त्यानंतर येते लापिका, म्हणजे त्या वचनावर विचारलेला एक प्रश्न जो अधिक स्पष्टता मागतो. मग येतो वचन संबंध, जो त्या वचनाचा संदर्भ सांगतो. आणि सगळ्यात शेवटी येतो टीकार्थ, ज्यात त्या संपूर्ण शिकवणीचा सविस्तर अर्थ सांगितलेला असतो. बघा किती सोपी आणि सरळ रचना आहे. यामुळेच प्रत्येक शिकवण समजायला सोपी होते. तर या टीकेचा जो मूळ आधार आहे ते स्वामींचं वचन, म्हणजे महाराष्ट्री असावे. आता या वचनामागचा प्रश्न काय होता, म्हणजेच लापिका काय होती, तर प्रश्न असा विचारला गेला होता की बाबा, कानड देश किंवा तेलंग देशात न जाता साधकाने कुठे राहावं, आणि समजा महाराष्ट्रात काही सांसारिक दोष असतील, काही अडचणी असतील, तर मग तिथे राहावं की नाही. तर या प्रश्नाचं उत्तर किंवा या टीकेचा निष्कर्ष खूपच सुंदर आहे. उत्तर असं आहे की हो, महाराष्ट्रातच राहावं. का? कारण त्याचे 2 फायदे आहेत. एक, सांसारिक जीवनासाठी ते सुखरूप म्हणजे सुखकारक आहे, आणि दुसरं म्हणजे आध्यात्मिक प्रगतीसाठी ते इष्टकारक म्हणजे अत्यंत फायदेशीर आहे. तर हे झालं एका पक्षाचं उदाहरण. आता यावरून आपण पुन्हा एकदा या ग्रंथाच्या विशालतेकडे येऊया आणि त्याचा जो चिरंतन वारसा आहे, त्याचं जे महत्त्व आहे ते समजून घेऊया. थोडक्यात काय, तर या 640 पक्षांच्या माध्यमातून आचारस्थळ हा ग्रंथ साधकांना कसं वागावं, कसं आचरण करावं यासाठी एक स्पष्ट दिशा दाखवतो. असं समजा की प्रत्येक पक्ष म्हणजे या ज्ञानरूपी समुद्रातला एक दीपस्तंभ आहे, जो साधकाला योग्य मार्ग दाखवत पुढे घेऊन जातो. म्हणूनच म्हणलं जातं की महानुभव साहित्य हे केवळ एक पुस्तक किंवा ग्रंथ नाही,
तो तर अक्षरशः जीवन जगण्याचा एक मार्ग आहे, एक जिवंत मार्गदर्शक जो आजही लाखो लोकांना प्रेरणा देतोय. आणि शेवटी हाच प्रश्न उरतो की 13व्या शतकातला एखादा ग्रंथ आजही या आधुनिक काळातही लाखो लोकांना त्यांच्या रोजच्या जगण्यात मार्गदर्शन कसा काय करू शकतो. हाच प्रश्न आचारस्थळ या ग्रंथाचं कालातीत महत्त्व आपल्याला दाखवून देतो आणि नक्कीच आपल्याला अधिक विचार करायला भाग पाडतो.